Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. तर मी लेट उठली पण आपलं नोटबुक कसं काय झालं? हा? हे बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे आणि बॅटर एकदम असं लाईट झालेलं आहे. हो, हळू का? इथे माझी इडली ही रेडी आहे. बघा थोडंसं कमी बॅटर होतं याच्यामध्ये म्हणून तेवढंच टाकलेलं. छान अशी फ्लफी झालेली दिसते. केक तर ही गरमच राहू द्यायची म्हणून हे लीड बंद करून ठेवते. आणि इथे चटणी, आता इडलीसोबत सांबार हा काही बनवत नाही तर याच्यासोबत छान मस्त कोकोनट चटणी बनवते आहे. तर याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे थोडंसं ड्राय कोकोनट घेतलं. ओलं खोबरं जर असेल तर फारच चांगलं, त्याची टेस्ट काही नेक्स्ट लेवललाच असतं, पण माझ्याकडे नव्हतं. ड्राय घेतलं आहे. दालवा आहे, त्याच्यानंतर थोडा अनियन घेतला आहे, कोथिंबीर आणि याच्यामध्येच पुदिना आहे घेतलेला आहे, आणि गार्लिक एक 3 ते 4 क्लोव्ह असे गार्लिक असेल, आणि त्याच्यानंतर 1/2 इंच जिंजर. एवढंच, दॅट्स इट. मी एवढंच टाकते या चटणीमध्ये आणि खूप छान बनतं. आता या पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून घेतलं आहे. अनियन होऊ द्यायचा. त्याच्यानंतर एक रोस्टच करून घ्यायचं आहे, असं नाही की याला चांगलं भाजून वगैरे घ्यायचं आहे. थोडं रोस्ट करून घेतल्यानंतर ते मिक्सर ग्राइंडरला लावून घ्यायचं आहे आणि वरून तडका द्यायचा आहे. तर कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग असा तडका प्रिपेअर करून त्याच्यामध्ये पोर करायचा आहे. दॅट्स सो सिम्पल. आता सगळ्यात आधी याच्यामध्ये हा अनियन परतून घ्यायचा आहे. कांदा बऱ्यापैकी झालेला आहे. आता कोकोनट याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि सुरू पण झाला.
हे डिजिटल डोअर लॉक आणि हे दुधाचं हे हा वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे. हा वेगळी वॉशिंग मशीनचं इथे देवघर आणि इथे हा डायनिंग स्पेस. आपल्या एवढंच असत नाही, आपल्यापेक्षा छोटं. इथे काच नाही आहे लावली. ते आरती सुरू आहे त्या मंदिरामध्ये. सेम एरियामध्ये यांनी फर्निचर केलेलं आहे. ते शू रॅक, सेफ्टी डोअर, हो बघितलंय. ते 2 फ्लॅट आहे आणि त्याला अशी लॉबी आहे. याची ही तर हे फ्लॅट लिफ्टच्या जवळचे आहे. हे
खाली खाली अशी ते छान दिसतात. रूफटॉपला सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. तर हा तो एरिया, इथे जिम आहे. इंडोर गेम्स. तुम्ही घेतलाय का इथे फ्लॅट? हो हो. कुठल्या फ्लोअरवर? पण कशा चला आता ते छान आहेत ॲम्युनिटीज वगैरे सगळं. जे मी रॉ फ्लॅट्स पाहिले त्या सोसायटीचे हे सॅम्पल फ्लॅट म्हणून त्यांनी असे दाखवले. सॅम्पल फ्लॅट तर काय हे चॉईस होतातच. ते इतक्या छान प्रकारे त्याला डेकोरेट करून ठेवतात आणि विथ फर्निचर अँड ऑल, तर ते तर आवडतातच. स्पेशियस 2 BHK फ्लॅट्स असे जर कोणी PCMCमध्ये शोधत असेल तर हे ऑप्शन कन्सिडर करून नक्की विजिट करा. लिव्हिंग एरिया छान स्पेशियस आहे, नॅचरल लाईट आणि मस्त येते, कारण हा फ्लॅट जो आहे तो ईस्ट फेसिंगला आहे आणि जो मी बघितलेला, आणि सकाळचा सूर्यप्रकाशची एनर्जी इथे आपण इमॅजिन करू शकतो. या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे याची कनेक्टिव्हिटी. तर इथनं जवळच गेलं तर मेन रोड हा जवळ आहे, मार्केट अगदी नियरेस्ट आहे, स्कूल्स, डेली इसेन्शियल सगळं असं जवळजवळच आहे. तर मला वाटतं घर घेताना आपण ह्याच प्रायमरी गोष्टी ज्या आहेत ते बघतो, स्पेशियस लेआउट, ईस्ट फेसिंग आणि गुड अशी कनेक्टिव्हिटी. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, लोकेशन, प्राईस आणि फ्लॅट एरियाबद्दल. तर या सगळ्या गोष्टी, लोकेशन झालं, फ्लोअर प्लान्स, व्ह्यूज आणि ह्या सगळ्या कॉन्फिगरेशनवरती डिपेंड करतात. त्यामुळे एक्झॅक्ट प्राईस आणि अवेलेबिलिटी ही सतत चेंज होत राहते. जर तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल डिटेल माहिती हवी असेल, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन, करंट प्राईस, कार्पेट, बिल्डअप एरिया झाला आणि अवेलेबिलिटी ऑफ युनिट्स, तर मला खाली कमेंट करा. मी तुम्हाला डायरेक्ट सेल्स टीमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.